झी 24 तास एक पाऊल पुढे। सचिन पिळगावकर आणि श्रिया पिळगावकर यांची प्रमुख भूमिका असलेला एकुलती एक महाराष्ट्र दिनानिमित्त या सिनेमाचं प्रमोशन हटके स्टाईलने करण्यात आलं। त्याचाच हा रिपोर्ट। आपल्या सिनेमाचं प्रमोशन प्रत्येक कलाकार वेगवेगळ्या स्टाईलनी करत असतो। आता हेच पहा ना, आपल्या एकुलती एक या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी अभिनेते सचिन पिळगावकर पोहोचले आपल्या एकुलत्या एका लेकीसोबत FM ऑफिस मध्ये। तरंगात रंग उधळून दंग करते मनाला, दोन डोळ्यात स्वप्न होऊन वेड लावी जीवाला, स्पर्श सोनेरी गंध कस्तुरी वंद रेशीम भासेही अशी। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आणि एकुलती एक ला त्यांनी प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल मी बिग FMचा आभारी आहे। आणि त्याचबरोबर एकुलती एक या चित्रपटाबद्दल जर सांगायचं झालं तर हा चित्रपट माझा 22वा चित्रपट आहे ॲज अ दिग्दर्शक, ॲज अ डिरेक्टर। आणि या चित्रपटात ज्या वर्षी हा चित्रपट रिलीज होतोय ते वर्ष माझ्या करिअरचं 50वं वर्ष आहे, कंप्लीट झालेलं। म्हणजे 50वं वर्ष नाही, 50 पूर्ण अशा या सिच्युएशनमध्ये हा चित्रपट मी बनवलेला आहे। आणि तोही माझ्या एकुलती एक मुलीबरोबर बनवलेला आहे। आणि ती मुलगी म्हणजे श्रिया पिळगावकर, जी फक्त माझीच मुलगी नाहीये तर सुप्रियाची सुद्धा मुलगी आहे। आणि डबल रिस्पॉन्सिबिलिटी आहे तिच्यावरती आणि ती अतिशय छानरित्या पार पाडू शकेल याची खात्री आम्हाला आधीपासूनच होती। पण आम्हाला खरं ठरवलं तिने हा चित्रपट या चित्रपटात काम करू। अंतरंगात रंग उधळून दंग करते मनाला, दोन डोळ्यात स्वप्न होऊन वेड लावी जीवाला, स्पर्श सोनेरी गंध कस्तुरी वंद रेशीम भासेही अशी। यावेळी श्रियानं एकुलती एकच्या सेटवरच्या गमती जमती स्पॉटलाइटच्या टीमशी शेअर केल्या। सेटवरचं वातावरण तर खूपच म्हणजे एनर्जेटिक, ह्यांची एनर्जी ते सेटवरती घेऊन येते तर एनर्जेटिक खूपच असायचं। आणि एवढे एक्सपिरियन्स घेऊन एवढी म्हणजे वर्षानुवर्ष काम करणारी उत्कृष्ट कलाकार होते आमच्याबरोबर। सो आय थिंक मी खूप लकी समजते स्वतःला की मला पहिल्याच चित्रपटात एवढे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस मिळाले आणि आता ते मी माझ्याकडे ठेवलेत आणि हळूहळू मी ते सगळं काढणार आहे बाहेर। एवढंच नाही तर महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आम्ही या कलाकारांना महाराष्ट्राबद्दल आपल्या भावना व्यक्त करायला सांगितल्या। महाराष्ट्राचं मन खूप मोठं आहे, एवढ्या मोठ्या मनाचा महाराष्ट्राशिवाय मी दुसरं कुठलंही पाहिलं नाहीये ज्याला आपण एक व्यक्तिमत्व म्हणू शकतो। महाराष्ट्र माझ्याकरता फक्त एक जागा नाही तर एक अतिशय उदार असं अंतःकरण आहे। महाराष्ट्र हे महान लोकांचं राज्य आहे आणि महाराष्ट्रात सगळ्या लोक जे राहतात त्यांना नीट मराठी बोलता आलंच पाहिजे। मी पण नीट बोलण्याचा रोज प्रयत्न करते, म्हणून चुका झाल्या असतील तर माफ करा। तेव्हा स्टार कन्या श्रियाचं हे पदार्पण मराठी प्रेक्षक कसं स्वीकारतात पाहूयात। शिल्पा आपटे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।